राज्यात वेळेआधीच सुरू झालेल्या पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पाणी आलंय। सतत पडणाऱ्या पावसामुळे काही धरणांच्या पाणी पातळीमध्येही वाढ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। विशेष म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्लसमध्ये येणारे उजनी धरण यंदा मे महिन्यातच प्लसमध्ये आलंय। 122 टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या 64 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे उणे 20% पोहोचलेला उजनीतील पाणीसाठा 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात प्लसमध्ये आलाय। 25 आणि 26 मे रोजी झालेल्या पावसाने उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सोलापूर, धाराशिव, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी उजनी धरण हे महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। येत्या काळात राज्यात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर आणखी पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे पुढे पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे।